मी मोहन कोरडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला सकाळ सकाळ कुठे तर सकाळ सकाळ आलो आपण शेतामध्ये चालू आहे। आज आळ्याची फवारणी चालू आहे मित्रांनो। तरी मी आंब्याच्या झाडाखाली बसलेलो, तरी तुम्हाला हे आंब्याच्या झाडाच्या साईडला सीताफळाचं झाड आहे। तर मी चला तुम्हाला दाखवतो आपल्या शेतामधील लहान लहान सीताफळ। सोयाबीन आहे, हे सीताफळ झाड हे आंब्याचं आहे। या आंब्याच्या झाडाचे आंबे तुम्ही बघितलेलेच आहेत। हे सीताफळाचं आहे बघा, कुठे कुठे नेमकंच हे धरत आहेत, तर कुठे कुठे छोट्या साईज मध्ये आलेले हे झालेले आहेत बघा, असे आहेत। बघू शकता मित्रांनो। तरी मित्रांनो, आजचा ब्लॉग काय मोठा नाही बनवणार, आज छोटाच ब्लॉग ठेवणार आहे। तरी माझे सीताफळाचे झाड कसे वाटले हे तुम्हाला कमेंट करून सांगा। व मी या लाईन मध्ये यामध्ये हे बघा, याचे एक लिंबुणी आहे, पराठी। ह्या झाडाचं नाव मला माहीत आहे, परंतु ह्याच झाडाचं नाव तुम्हाला कमेंट करून सांगा। याचा जास्त करून उपयोग चिवडा वगैरे बनवण्यामध्ये होतो। घरातील जीवन दररोजचं साधन आहे। त्यानंतर ही एक लिंबुणी, इथे जांबाचं झाड लावलेलं आहे मी। इथे बघा, इथे जांबाचं आहे। तर मित्रांनो, इथे खूप लहान लहान झाडं आहेत, लिंबुणी, संत्र, आंबा असे खूप लावलेले त्या लाईनमध्ये। तरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। जय जय। तरी मित्रांनो, तुमच्या सर्वांना एकच विनंती, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।